पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुका पुन्हा एकदा रक्तरंजित गँगवॉरमुळे हादरलाय। काही वर्षांपूर्वी आलेल्या मुळशी पॅटर्न सिनेमाची आठवण करून देणारी थरारक घटना करडेघाट परिसरात घडली आहे। एकाच खून प्रकरणातील 2 आरोपी जामिनावर बाहेर आल्यानंतर अवघ्या 2च दिवसात त्यांच्यात जीवघेणा संघर्ष झाला आणि त्यातून एका सराईत गुन्हेगाराची निर्गुण हत्या करण्यात आली आहे। शिरूर तालुक्यातील करडेघाट परिसरात संध्याकाळच्या सुमारास 2 गुन्हेगारी गट आमने-सामने आले। जुन्या वैमनस्यातून झालेल्या या संघर्षात सराईत गुन्हेगार विशाल काळे वय 31 याचा जागीच मृत्यू झालाय। मृत विशाल काळे आणि आरोपी सनी यादव हे दोघेही शिरूरचे नगरसेवक महेंद्र मल्लाव यांच्या 2016 मधील हत्याकांडातील आरोपी होते। या प्रकरणात 5 जणांना अटक करण्यात आली होती। विशेष म्हणजे 2च दिवसांपूर्वी दोघेही जामिनावर तुरुंगातून बाहेर आलेले होते। पोलिसांच्या माहितीनुसार सनी यादव हा विशाल काळेवर पाळत ठेवून होता। विशाल काळे करडेघाट परिसरात येताच सनी यादवनं आपल्या कारनं त्याच्या गाडीला धडक देत त्याला अडवलं। त्यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला होता। जीव वाचवण्यासाठी विशाल काळे हा घटनास्थळावरून पळण्याचा प्रयत्न करत होता, मात्र सनी यादवने त्याचा पाठलाग करत त्याला गाठलं आणि त्याच्यावर 4 राऊंड फायर केले। त्यानंतर डोक्यात दगड घालून त्याची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली। घटनेनंतर आरोपी सनी यादव हा घटनास्थळावरून फरार झालेला होता। माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून फरार आरोपीचा शोध घेतला जातोय। या धक्कादायक घटनेमुळे शिरूर तालुक्यात पुन्हा एकदा वाढत्या गुन्हेगारी टोळ्या आणि त्यातून वर्चस्वाचा मुद्दा हा ऐरणीवर आलेला आहे। जामिनावर सुटलेल्या आरोपींमध्ये अवघ्या 2 दिवसात झालेल्या या रक्तरंजित संघर्षामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय।